राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांना अपमानास्पद वागणूक देऊन हल्ला केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ सांगली शहरातील स्टेशन चौकात शिवसेनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आले। आंदोलनाचे नेतृत्व उपजिल्हाप्रमुख हरिदास लेंगरे यांनी केले। यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत संबंधित यंत्रणेचा निषेध व्यक्त केला। लोकशाही व्यवस्थेवर होत असलेल्या हल्ल्याविरोधात संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। यावेळी बोलताना हरिदास लेंगरे यांनी थोडक्यात भूमिका मांडताना सांगितले की सत्तेसाठी लोकशाही मूल्यांना तिलांजली देणे चुकीचे आहे। मंत्री शंभूराजे देसाई यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तीवर अशी वागणूक होत असेल तर शिवसेना यापुढे गप्प बसणार नाही। अशा प्रकारांना जशास तसे उत्तर दिले जाईल। आंदोलनात उपस्थित पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। भविष्यात अशा घटना घडल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। यावेळी महिला आघाडी जिल्हा प्रमुख रुक्मिणी अंबिगिरे, मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख समीर लालबेग, सुरेश ठेंगले, नितीन काळे, दादा जगताप, कुपवाड उपशहर प्रमुख मनोज जाधव, प्रकाश टिळे, विलास काळे तसेच उपशहर प्रमुख राहुल दुधाळ आदी उपस्थित होते। सातारा जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदी निवड होत असताना या राज्याचे मंत्री आणि सांगली जिल्हा शिवसेनेचे संपर्क मंत्री माननीय शंभूराज देसाई साहेब यांच्यावरती हल्ला करून अपमानास्पद वागणूक देणाऱ्या यंत्रणेचा, लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या यंत्रणेचा आम्ही सर्वप्रथम सांगली शिवसेना शहराच्या वतीनं जाहीर निषेध करतोय। खरं तर भारतीय जनता पार्टीनं कोणत्याही थराला जाऊन सत्ता मिळवायची हा एक कलमी धंदा चालू केलेला आहे। जरी आमचा राज्यामध्ये मित्रपक्ष असला तरी ह्या पद्धतीचं जे वागतायत त्यांचा मी सर्वप्रथम सांगली शिवसेनाच्या वतीनं मी निषेध करतो। खरं तर या राज्याचा सह्याद्रीचा अस्सल वाघ शंभूराज देसाई आणि महाराष्ट्राचा सिंह एकनाथ शिंदे साहेब आहेत। या राज्यातील सर्व शिवसैनिक पूर्णपणे ताकदीनं या सर्वाचा निषेध करतायत। कारण आज राज्यामध्ये जे सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही सगळी एकत्र आहोत, परंतु सत्ताधारी असून सुद्धा आम्हालाच त्रास देण्याचा जो भारतीय जनता पार्टीचा जो एक कलमी उद्योग चालू आहे त्याचा निषेध करतोय आम्ही। आणि यापुढं शिवसेना जसंच्या तसं उत्तर देऊ। शिवसेना ही रोडवरती उतरून लढाई लढणारा पक्ष आहे। आज माथाडी कामगार असतील, फेरीवाले असतील, रिक्षावाले असतील, शेतकरी असतील, सर्वसामान्यांची ताकद शिवसेनेच्या पाठीमाग आहे।